वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। सोलर पॅनल असतानाही महावितरणकडून 38,000चे अवास्तव वीज बिल। पिंपळनेर येथील व्यावसायिक विष्णू पवार यांचा गंभीर आरोप। पिंपळनेर येथील हॉटेल व्यावसायिक विष्णू पवार यांच्या वीज मीटरवर सोलर पॅनल बसवलेले असतानाही महावितरणकडून तब्बल 38,000चे अवास्तव व संशयास्पद वीज बिल आकारण्यात आल्याने महावितरणाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर येथील विष्णू पवार यांच्या आईच्या नावावर वीज मीटर असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी सोलर पॅनल प्रणाली बसवली होती। सोलर प्रणाली सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना केवळ मीटर चार्ज म्हणून 500 ते 1000 पर्यंतच वीज बिल येत होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी महावितरणाचा मीटर बिघडल्याने विष्णू पवार यांनी तात्काळ महावितरण कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला। त्यानंतर महावितरण प्रशासनाने 8 दिवसांच्या आत नवीन मीटर बसवला। मात्र हा नवीन मीटर 4 महिन्यानंतरच सिस्टीम मध्ये अपडेट करण्यात आल्याची बाब समोर आली आहे। या प्रशासनिक हलगर्जीपणामुळे 4 महिन्यानंतर अचानक विष्णू पवार यांना 32,000 ते 38,000 पर्यंतचे अवास्तव बिल देण्यात आले। सोलर पॅनल प्रणाली कार्यरत असतानाही इतक्या मोठ्या रकमेचे बिल देण्यात येणे हे अत्यंत संशयास्पद व अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भात विष्णू पवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही। तसेच महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सदर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून चुकीचे वीज बिल तात्काळ रद्द करावे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। मी विष्णू संजय पवार, पिंपळनेर येथे राहतो। पिंपळनेर मध्ये आमचं एक हॉटेल आहे, हॉटेल महाकाली म्हणून। तर तिथं आम्ही सोलर पॅनल बसवलं। आम्ही बसवलं जुलै महिन्यामध्ये बसून तर आम्हाला 3 महिन्यापर्यंत काही मीटरचा जो सोलर पॅनलचा आहे जे बिल आहे ते आम्हाला काही आलं नाही। तर 3 महिन्यानंतर मीटर काही कारणास्तव जळालं। काही कारणास्तव जळाल्यानंतर आम्ही MSEB ला तक्रार केली की आमचं मीटर जळत आहे। ही तक्रारची कॉपी आहे। तर आम्ही तक्रार केल्यानंतर MSEB चे साहेब आले, मीटर बदलून गेले। मीटर बदलून गेल्यानंतर तब्बल 3 ते 4 महिन्यानंतर ते मीटर त्यांनी जनरेट केलं। 4 महिन्यानंतर जनरेट करून तर मला 4 महिन्यानंतर त्यांनी बिल दिलं 38,340 रुपये। हा त्यांचा बिल आहे, 3840। तर हा बिल मला त्यांनी 4 महिन्याचं दिलं आणि पहिले मला बिल येत होतं म्हणजे सोलर बसून तर फक्त मीटरचं भाडं 520 रुपये हा मला 3 महिन्यापर्यंत येत होतं। पण मीटर जळाल्यानंतर मला एवढा बिल का दिला आणि मीटर जळाल्यानंतर मला सेम डे यांनी मीटर चेंज का करून नाही दिला आणि 4 महिने यांनी एवढा विलंब का केला। तर माझी MSEB ला विनंती आहे की हे जे बी काही प्रकरण आहे, जे बी काही या मीटर मध्ये प्रॉब्लेम आहे, की माझी जे काही समस्या आहे ते मला त्यांनी दुरुस्त करून द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे।